झी 24 तास एक पाऊल पुढे। आता स्पॉटलाइट बॉलिवूडच्या काही हॅपनिंग न्यूजवर। त्यासाठी पहा आमचं स्पेशल सेगमेंट स्पॉट 5। प्रियांका चोप्राच्या बर्फी सिनेमाची रिलीज डेट पुढे जाणार असल्याचं बोललं जातंय। हा सिनेमा 31 ऑगस्टला रिलीज होणार होता, मात्र अजून या सिनेमातील प्रियांकाचं शूटिंग बाकी आहे। या शूटिंगसाठी प्रियांकानं 2 दिवस दिले तरी पुरेसे आहेत, मात्र प्रियांकाच्या डायरीमध्ये 2 दिवसांचा सुद्धा अवधी नाहीये। आधीच रणबीरमुळे या सिनेमाचं काम रखडलं होतं, त्यातून मार्ग दिगत नाही तोच आता प्रियांकामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे जातीये। त्यामुळे निर्माते पूर्णतः अडचणीत आलेत। स्वतः रणबीरनं प्रियांकाला आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढण्याची विनंती केली आहे। आता प्रियांकानं रणबीरच्या शब्दाखातर तरी 2 दिवसांचा वेळ काढला तर ठीक, नाहीतर ही बर्फी निर्मात्यांनाच कडू लागेल। हिरोईनचे नखरे 1760 असतात आणि सध्या करीनाच्या बाबतीतही हेच अनुभवायला मिळतंय, आणि तेही करण जौहर सारख्या टॉपच्या निर्मात्याला। करण जौहर आणि एकता कपूर यांच्या आगामी सिनेमासाठी करीना कपूर फर्स्ट चॉईस होती। या सिनेमात करीनासह सिरियल किसर इम्रान हाशमीही मुख्य भूमिका साकारत असल्याची चर्चा होती, मात्र आता अचानक करीनानं या सिनेमातून काढता पाय घेतलाय। हिरोईन या सिनेमाचं काम खूप बाकी आहे। या सिनेमासाठी खूप मेहनत घ्यावी लागतीये, त्यामुळे सध्या मी करणच्या सिनेमासाठी नकार कळवलाय असं करीनानं स्पष्ट केलंय। मात्र खरंच करीनानं हिरोईनच्या कामामुळे हा सिनेमा करण्यासाठी नकार दिलाय की या सिनेमात इम्रान हाशमी असल्यामुळे नकार दिलाय हे करीनाच जाणो। शेवटी म्हणतात ना, हिरोईनचे रंग ओळखणं महाकठीण। बॉलिवूडचा सिंघम पुन्हा एकदा सिल्वर स्क्रीनवर अवतरणार आहे, कारण या सिनेमाचं सिक्वल लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे। अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी या सिनेमाचं सिक्वल आणणार असल्याचं जाहीर केलंय। रोहित शेट्टीनं तर या सिनेमाच्या स्क्रिप्टिंगवरही काम सुरू केलंय। रोहित आणि अजय हे दोघंही आपल्या अन्य सिनेमांमध्ये बिझी असल्यामुळे सिंघमच्या सिक्वल बाबत प्रश्नचिन्हच होतं, मात्र आता अजय आणि रोहितनं या सिक्वलवर शिक्कामोर्तब केलंय। आपल्या मादक अदांनी सगळ्यांना घायाळ करणारी मल्लिका शेरावत आता आपल्या आवाजाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झालीय, कारण आपल्या आगामी लकी अनलकी या सिनेमात मल्लिका गाणार आहे। हे ऐकून तुम्हाला भोळ आली असेल तर लगेच शुद्धीवर या, कारण ही बातमी खरी आहे। आपण सिंगर नसलो तरीही आपल्याला म्युझिकची जाण आहे, त्यामुळे मी धाडस करत असल्याचं मल्लिकानं स्पष्ट केलंय। तसे मल्लिकाचे धाडसी किस्से याआधीही प्रेक्षकांनी सिल्वर स्क्रीनवर पाहिलेत, त्यामुळे हा धक्काही प्रेक्षक सहन करतील अशी अपेक्षा मल्लिकानं व्यक्त केली आहे। जगविख्यात अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांच्या अभिनयाची जादू आपल्याला पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे, कारण रोमिओ आणि ज्युलिएट यांच्यावर आधारित असलेल्या खास नाट्य अभिवाचनामध्ये मेरिल स्ट्रीप सहभागी होणार आहेत। मेरिल यांना या नाट्य अभिवाचनात केव्हिन क्लिन देखील साथ देणार आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा या 2 दिग्गज स्टार्सची जादू याची देही याची डोळा रसिकांना अनुभवता येणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।